महत्त्वाची बातमी, मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना काँग्रेसकडे 20 जागांवर आणि वंचितकडे 16 असे मिळून 36 जागांवर उमेदवारच नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। बहुजन वंचित आघाडीनं जागा वाटपात आलेल्या 16 जागा काँग्रेसला दिल्या असत्या तरी या जागांवर काँग्रेसला उमेदवार देता आला नसता। काँग्रेस विरोधात वंचितनं ज्या 3 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत त्यापैकी एका जागेवर काँग्रेसला आणि एका जागेवर वंचितला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईतील पालिकांकरता 15 जानेवारीला निवडणूक होते। सगळ्याच पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। प्रचार सभांनी निवडणुकीत रंगत वाढतीये। मुंबईत जवळपास 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अर्थात 2017च्या तुलनेत हे फार कमी आहेत असं म्हणायला हवं, कारण 2017ला 2000हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यांच्याकडून 60,22,000ची अनामत रक्कम आता जमा झालेली आहे। महामुंबईतील 9 महानगरपालिकेच्या तिजोरीत त्यातून 2,62,63,500 रुपये हे जमा झालेले आहेत। उमेदवाराला एकूण वैध मतांच्या 1/6पेक्षा कमी मतं मिळाल्यास त्याचं डिपॉझिट जप्त केलं जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।